सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे। अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलाय। यावर पलटवार करत आरोप करण्यासाठी सचिन वाझेचा वापर फडणवीस करत असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला। अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील आरोपांचा सिलसिला थांबायचं नाव घेत नाहीये। दररोज नवनवे आरोप एकमेकांवर केले जात आहेत। आता अनिल देशमुखांनी यात आणखीन एक नवा आरोप केलाय। आरोप करण्यासाठी सचिन वाझेचा वापर देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे। ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे। अनिल देशमुख आणि वाझे प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगानं क्लीन चिट दिलेला अहवाल सरकारनं दडपून ठेवल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला। या अहवालामध्ये अनिल देशमुख आणि सचिन वाझेमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार झाले नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय। या अहवालामुळे निर्दोषत्व बहाल होईल या भीतीने फडणवीस तो अहवाल जाहीर करत नसल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 2 वर्षापूर्वी सरकारला दिलेला आहे। तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंटकडे आहे। मी वारंवार मागणी करतोय की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। अनिल देशमुखांनी वारेमाप आरोप करण्याऐवजी नार्को टेस्टला तयार व्हावं असं आव्हान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखांकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, मी सुद्धा चौकशीला तयार आहे। जर वाझेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहित होईल, महाराष्ट्राला माहिती होईल। सत्य काय आहे ते जनतेसमोर यावं यासाठी सचिन वाझे नार्को टेस्टसाठी तयार असताना तुम्ही नार्कोला नकार का देता असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला। आता वाझे नार्को टेस्टला तयार आहे तर अनिल बाबू तुम्हीही नार्को टेस्टला तयार रहा। एकदा या 100 कोटीच्या वसुलीचे काय वास्तव आहे ते महाराष्ट्राला कळूनच जाऊ द्या। चांदीवाल आयोगाच्या अहवालाच्या निमित्तानं देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय। 100 कोटींच्या प्रकरणात देशमुख आरोप करत सुटलेत खरं, पण हे करत असताना देशमुखच अडचणीत सापडण्याची शक्यता अधिक वाटू लागली आहे। ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।